प्लॉट खरेदी करताय पण 7-12 तपासला नाही तर चुकीचा निर्णय तुमचं नुकसान करू शकतो. तर चला आपण बघूया 7-12 म्हणजे काय. तर 7-12 म्हणजे काय आज आपण ते बघणार आहोत. तर हा या महाराष्ट्राच्या जमिनीचा सरकारी दस्तावेज म्हणून मालकी हक्क हे ओळखले जाते. जसं तुमच्याजवळ 7-12 आहे, तर 7-12मध्ये ते जमीन कोणाच्या नावानं आहे, त्याच्यावर किती कर्ज आहे, या ते कोणत्या प्रकारची जमीन आहे, शेती उत्पन्न जमीन आहे की तिथं प्लॉट टाकू शकतो का, उत्पन्न घेताय त्या जमिनीचा. जसं की तिथं 3 प्रकारची जमीन राहते, ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. आता ग्रीन झोनमध्ये तिथं तुम्हाला शेती करता येते आणि जे येलो झोन आहे ते रेसिडेन्शियल राहते आणि जे रेड झोन आहे ते इंडस्ट्रियल एरिया, जे सरकारीचे प्रोजेक्ट चालते त्याच्यासाठी राहते. असे काही प्रकार आहे जे शेती म्हणजे प्लॉटसाठी बघणं खूप गरजेचं आहे, नाहीतर लोन तुम्हाला मिळणार नाही. आता तुम्हाला मी सांगणार आहो, 7-12 अगर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला 5 गोष्टी लक्षात ठेवा लागणार आहे. पहिला, मालकाचे नाव. दुसरं, क्षेत्रफळ तुम्हाला माहीत पडेल. तिसरं, शेती जी जमीन आहे ते कुशी आहे का बिनकुशी आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचा बोजा आहे का, जसं बँक कर्ज आहे का, हे बघायला लागणार. आणि पाचवा आहे, वारसदार किती आहे, वारसदाराचे नावं किती आहे त्याच्यावर, हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्लॉट खरेदी करत असाल तर 7-12 तपासल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नका. कारण की फसवणूक टाळण्यासाठी जमिनीवर कोणताही प्रकारचा वाद नसावा याची काळजी करा. काळजी घ्या म्हणजे घ्या, फसवणूक टाळण्यासाठी. आणि तिसरा आहे, बँकेजवळून अगर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर ह्या काही गोष्टी आवश्यक आहे, याची काळजी घेणं अति आवश्यक आहे. आता हे 7-12 बघायचं कसं, आता हे खूप सोपं झालेलं आहे. मी तुम्हाला इथं एक लिंक देतो. लिंक म्हणजे असं वेबसाईट देऊन राहिलो, तिथं ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 7-12 काढू शकता. गावाचे नाव आणि कुठं आहे जमीन हे पूर्ण त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. आणि दुसरं गोष्ट अशी की 7-12 तपासणं हे सुरक्षेचा पहिला पाऊल आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.